नमस्कार मित्रांनो, हरतालिकाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू ही विनूच्या पायाला मलम लावणार असते, म्हणून ती मलम घ्यायला जाते तेव्हा तेथे विनूचा मोबाईल हा चार्जिंगला असतो। तेव्हा तो मोबाईलला धक्का लागून तो मोबाईल खाली पडतो आणि सिंधू म्हणते की अरे अरे फोन तर खाली पडला, म्हणून ती मोबाईल उचलते आणि विनूच्या हातामध्ये देते आणि काही झाले का असे त्याला बघायला लावते। तेव्हा विनू म्हणतो की हे बघा काहीच झाले नाही, आणि म्हणून तो राघव आणि त्याचा जो काही फोटो असतो तो सिंधूकडे मोबाईल दाखवण्याचा प्रयत्न करतो। तेवढ्यात कुकरच्या शिट्टीचा आवाज येतो आणि लगेच सिंधू डोक्याला हात लावते आणि आपला तोंड ओळवते। तेव्हा तिच्या लक्षात येते की गॅस तर चालू आहे आणि देवकृपेने ती राघवचा फोटो बघत नाही आणि विनूला म्हणते की पटकन आवरून घे, मी तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवते, माझ्याकडून गॅस चालूच राहिलेला आहे। तेव्हा त्यानंतर लगेच सावी आणि विनायक हे बसलेले असतात। सावी ही काव काव करत असते, आई लवकर काहीतरी खाण्यासाठी दे ना ग, पोटात खूप कावळे ओरडतात। विनायक म्हणतो की अगं अशी काव काव कावळ्यासारखी का ओरडते। सिंधू म्हणते की ती नाही ओरडत, तिच्या पोटातील कावळे ओरडतात, म्हणून सिंधूने सावी आणि विनायकसाठी त्यांना नाश्ता खाण्यासाठी देते। तर विनायक म्हणतो की सावी तू खरंच किती लकी आहे ग, तुझी आई तुला खाण्यासाठी काहीतरी नवीन नवीन पदार्थ करून देत असते। तेवढ्यात विनायक त्या गरम प्लेटला हात लावायला जातो तेव्हा त्याच्या हाताला चटका बसतो। तर सिंधू लगेच घाबरत त्याच्या हातावर फुंकर मारते आणि आता बरे वाटते का, तर विनायक खुशून हो बोलतो। त्यावर लगेच विनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही अगदी माझ्या बाबासारख्याच आहात, माझी जर आई असती तर ती तुमच्यासारखी सुद्धा सेम असती, कारण तुम्ही खरंच खूप छान प्रकारे माझ्या बाबांसारखी काळजी घेता। सावी म्हणते की माझी आई खरंच खूप छान पदार्थ बनवते, फक्त ती तोडल्याची भाजी सोडून मला काही आवडत नाही, फक्त तोडल्याची भाजी तेवढी आवडत नाही। विनायक म्हणतो की अगं माझी आजी सांगत असते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि जे समोर येईन ते परब्रह्म मानून खावेच। तर सिंधू विनायकच्या त्या बोलण्यावर खुश होते। तेव्हा सिंधू सावी आणि विनायकसाठी खूप छान असे तिने मोदक बनवलेले असतात आणि ती त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा ते मोदक भरून देते। तेव्हा सिंधू आतमध्ये जाते तर सावी म्हणते की ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे, म्हणून ते दोघे तिकडे जायला निघतात। त्यानंतर इकडे राघव हा कॅम्पमध्ये आलेला असतो आणि प्रिन्सिपल सरांवर तो खूपच भडकतो। अगोदर तुम्ही मला कळवायला पाहिजे होते की विनूवर ही अशी परिस्थिती आली आणि आता मला एकही गोष्ट सांगू नका, पण अगोदर विनू कुठे ते सांगा। प्रिन्सिपल सर म्हणतात की आम्ही तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न केला होता पण तुमचा फोनच नाही लागला। तर राघव खूपच भडकलेला असतो। प्रिन्सिपल सर सांगतात की विनायक हा सावीच्या घरी आहे आणि सावीची आई एक डॉक्टर आहे आणि ते कॅम्पमध्ये सुद्धा हे मेडिकल कॅम्प करतात, त्यामुळे त्या विनूची आणि सावीची मस्त प्रकारे काळजी घेतात। त्यानंतर राघव म्हणतो की हो मला विनायकने सावी आणि त्या डॉक्टरबद्दल सांगितलेले आहे। त्यानंतर इकडे मंगेश काही कॅम्पच्या फाईलच्या डिटेल्स सिंधूकडे घेऊन येतो। सिंधू खूपच खुश असते आणि घरातील काम ती करत असते। तर मंगेश विचारतो की काय ग सिंधू आज खूपच खुश दिसते तू। सिंधू म्हणते की हो मी खुशच आहे, आणि तुला माहिती आहे का सावीचा तो मित्र विनू आज चक्क आमच्या घरी आला होता आणि मला एक नवीन आशेचा किरणच भेटला असे वाटले आणि त्याचे माझे खूप जुने संबंध आहे असे मला वाटते। तर मंगेश म्हणतो की ठीक आहे, कोणाच्या तरी येण्याने नक्की तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आली, नाहीतर तू आपल्या स्वतःचं दुःख लपवून जगासमोर मुद्दाम स्माईल देत असते। त्यानंतर इकडे राघव खूपच भडकतो आणि मला त्या डॉक्टर बाईचा बायोडाटा सांगू नका, लगेच तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लावा आणि विनूशी मला बोलायचे, म्हणून प्रिन्सिपल फोन करू लागतात। तर प्रिन्सिपल सर लगेच राघवकडे फोन बोलण्यासाठी देतात। तर सिंधू ही हॅलो म्हणते। तेवढ्यात राघव म्हणतो की आता विनूची तब्येत कशी आहे, मला आत्ताच्या आत्ता विनूला भेटायचे, मी विनूचा बाबा बोलतो। तर सिंधूला खूप मोठा असा धक्का बसतो आणि तो आवाज राघवचाच आहे हे सिंधू ओळखते। त्यामुळे सिंधू काहीच उत्तर देत नाही, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि तिच्या हातातील मोबाईल खाली पडतो।
राघव हॅलो हॅलो करत असतो, पण तिकडून काहीही रिस्पॉन्स येत नसतो. तेव्हा राघव प्रिन्सिपल सरांना म्हणतो की तिकडून कोणीही बोलत नाही, म्हणून तो प्रिन्सिपल सरांकडे मोबाईल देऊन टाकतो आणि आत्ताच्या आत्ता त्या डॉक्टरांचा पत्ता मला मेसेज करा म्हणून राघव इकडे यायला निघलेला असतो. मंगेश म्हणतो की सिंधू काय झाले, तुला इतका धक्का का बसला, कोण होते नेमकं? तर सिंधू काहीच उत्तर देत नसते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. सिंधू विचार करते की नाही, हे राघव नसतील, मला कायम राघवची आठवण येते म्हणून हे पास होत असतील, आणि जरी हे राघव असले तरी ते मला शोधण्यासाठी आले नाहीत आणि त्यांनी माझी चौकशी सुद्धा केली नाही, मग मी त्यांना का मिस करू? मंगेश विचारतो की सिंधू काय झाले, कसला इतका विचार करतेस? मंगेश म्हणतो की सिंधू काय झाले? तर सिंधू सावरते आणि मंगेश हा ती फाईल सिंधूच्या हातामध्ये देऊन तेथून जायला निघतो. सिंधू विचारच करत असते आणि गणपती बाप्पाकडे बघत असते. त्यानंतर इकडे सावी ही विनायकला घेऊन त्या जंगलामध्ये येते आणि येथील सर्व ॲनिमल्स हे माझे खूप छान फ्रेंड आहे असे ती विनायकला सांगत असते. तेव्हा विनायक सुद्धा खूपच खुश होतो. त्यानंतर इकडे राघव जाण्यासाठी निघलेला असतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो. त्यानंतर तो ऋषभचा कॉल असतो आणि ऋषभ व्हिडिओ कॉल करून विचारतो की अरे राघव दादा, येथे सर्वजण विनूसाठी बोलण्यासाठी आतुर झाले, तो विनूला भेटला की नाही? राघव म्हणतो की नाही, तो कॅम्पमध्ये एका साईड ह्याच्यावर गेलेला आहे आणि तो आत्ताच येईल, मी सुद्धा अजून त्याला भेटलो नाही. तर काकू, राजश्री, मधू आणि हे सर्वजण नाराज होतात कारण त्यांना विनूशी बोलायचे असते. त्यानंतर इकडे सावी आणि विनायक ते जंगलात असतात. अचानक समोरून साप येतो. विनू खूपच घाबरतो. तर सावी म्हणत असते की अरे दादा घाबरू नकोस, हे सुद्धा माझे मित्र आहेच, आणि साप दादा तू बघितलेस का, माझा मित्र तुला बघून खूपच घाबरला, तू आता जा, मी तुझ्याबरोबर नंतर खेळण्यासाठी नक्की येईल. तर साप जो असतो तो खरंच सावीचे ऐकतो आणि तो गुपचूप तिथून निघतो. तर विनायक म्हणतो की काय ग सावी, तुला सापाची सुद्धा भीती वाटत नाही का? सावी म्हणते की अरे दादा, ते सर्व ॲनिमल्स जंगलातले माझे बेस्ट फ्रेंड आहेत, ते सर्वजण माझे ऐकतात. त्यानंतर विनायक त्या झाडावर वाचतो की माझे बाबा कधी येतील, आणि तो सावीला विचारतो की हे कोणी लिहिले? सावी म्हणते की मी माझ्या बाबांसाठीच हे लिहिले की माझे बाबा केव्हा येतील, त्यांच्यासाठी मी रोज हा मेसेज लिहित असते. पण सावी खाली वाचते की लवकरच येतील. तर सावी खूप खुश होते आणि विनायकला म्हणते की अरे मी फक्त प्रश्न लिहिला होता आणि त्याचे उत्तर हे कोणी लिहिले? तर विनायक म्हणतो की नक्की तुझे बाबा आले असतील आणि त्यांनीच हे सर्व लिहिले असतील. सावी म्हणते की हो, माझेच बाबा आले असतील, म्हणून ती सिंधूला जोरजोराने आवाज देते. सिंधू येते आणि खूप घाबरतच सावीला विचारते की काय झाले, इतकी का ओरडतेस? सावी ही प्रत्येक झाडावर ती सिंधूला दाखवते की अगं, या प्रत्येक झाडावर लवकरच माझे बाबा येतील असं लिहिलेले आहे. तर ते बघून सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो. सिंधू विचारते की सावी हे तूच लिहिले ना? सावी म्हणते की नाही गाई, मी खरंच लिहिलेले नाही. तर सिंधू मनात विचार करत असते की राघव, तुम्ही मला शोधत येथे आलात का? सिंधू म्हणते की नाही, पण ते काय येतील मला शोधण्यासाठी? इतकी वर्ष झाले ते आम्हाला शोधण्यासाठी का आलेच नाही, मग आता काय येतील? सावी म्हणते की आई बघितले का, माझे बाबा नक्कीच लवकर येतील असे मला वाटते. सिंधू म्हणते की सावी नाही, हे मुद्दाम कोणीतरी लिहिले असणार. सावी हट्टाला पेटलेली असते. सिंधू मनात म्हणत असते की अगं सावी, कसे समजावू तुला? तुझ्या बाबांना माहीत सुद्धा नाही की त्यांना एक लहान मुलगी सुद्धा आहे. आणि ती सावीला म्हणते की सावी, हे मुद्दाम कोणीतरी लिहिलेले असणार, तू नको असा हट्ट धरू. सिंधू विनायकला म्हणते की तू लवकर हिला घरी घेऊन ये, ती जबाबदारी तुझी, म्हणून सिंधू घरी मला एक पेशंट आल्याचे सांगून तेथून निघून जाते. तर सावी त्या झाडाला घट्ट मिठी मारते आणि उड्या मारत असते की माझे बाबा येणार येणार. आणि तर विनायक म्हणतो की अगं, तुला हे कसे शक्य वाटते? तर सावी म्हणत असते की मी बाप्पाकडे जे मागत असते ना, ते बाप्पा मला देत असतो. म्हणून सावी ही उड्या मारता मारता खाली पडायला लागते. तेवढ्यात राघव येतो आणि ती लगेच सावीला झेलतो. सावीला म्हणत असतो की सावी डोळे उघड आणि तू खाली नाही पडणार. तर विनायक सुद्धा म्हणत असतो की सावी डोळे उघड. सावी डोळे उघडते आणि तुम्ही माझे बाबा आहात का असे राघवला तीनदा विचारू लागते. राघव काही उत्तर देत नसतो, सावीकडे बघत असतो. विनायक म्हणतो की अगं सावी, हे माझे बाबा आहेत, आणि बाबा मी तुम्हाला फोनवर सांगितले होते ना सावीबद्दल, ती ही सावी आहे. तर राघव हा सावीला बघून खुश होतो.
त्यानंतर विनायक म्हणतो की अरे बाबा, सावी आणि तिच्या आईने माझी खूप काळजी घेतली. काल माझा पाय अचानक दुखायला लागला होता. प्रिन्सिपल सर मला त्यांच्या घरी घेऊन आले आणि डॉक्टर काकूंनी तिथेच ठेवून घेतले. माझे खूप लाड केले. खरंच मला ते खूप आवडतात. तर राघव म्हणतो की सावी थँक्यू, तुम्ही खरंच विनायकची खूप काळजी घेतली. सावी म्हणते की आओ, फ्रेंडमध्ये कसे सॉरी आणि कसले थँक्यू. तर लगेच राघव सावीचे बोलणे ऐकून खुश होतो आणि किती गोंडस बोलतेस का तू, कुठे शिकतीस इतके सर्व, असे सावीला विचारतो. सावी म्हणते टीव्हीवर बघून. आणि ती म्हणते की पोलीस अंकल ते बघा ना, प्रत्येक झाडावर मी जो मेसेज केला होता माझ्या बाबांनी त्याचे ॲन्सर दिले आणि त्यांनी लिहून ठेवले की लवकरच येणार, म्हणजे माझे बाबा लवकरच येणार. तर राघव मनात विचार करतो की म्हणजे ही तीच मुलगी आहे की जी आपल्या बाबांचा ती आतुरतेने वाट बघते आणि राघवनेच ते ॲन्सर लिहिलेले असते. सावी म्हणते की पोलीस अंकल, माझे बाबा केव्हा येणार हेच मला माहिती नाही. राघव म्हणतो की ठीक आहे सावी, जोपर्यंत तुझे बाबा येत नाही तोपर्यंत तुम्हाला बाबा म्हण. तर लगेच सावी खुश होऊन राघवला बाबा म्हणते आणि राघव आणि सावी एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. तर राघवला सुद्धा त्या मिठीमध्ये वेगळा स्पर्श जाणवतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सावी ही राघवला आग्रह करत असते की तुम्ही प्लीज माझ्या घरी चला, कारण या झाडावर जे उत्तर लिहिलेले आहे त्याची आईला खात्रीच पटत नाही, त्यामुळे तुम्ही नक्की तिला खात्री पटवून द्या. तर राघव हा घरी यायला निघलेला असतो. तर इकडे सिंधू ही आपल्या रूममध्ये असते आणि तिच्या अंगावर एक पीस येऊन पडते. तर ती जी काही ज्योती काकू असतात ती म्हणते की अगं, तुझ्या अंगावर हे पीस येऊन पडले, नक्की तुमच्या आयुष्यात कोणीतरी येणार. तर सिंधूला अगोदर आनंद होतो आणि सिंधू ती त्यांना म्हणत असते की माझ्या आयुष्यात आता येणारं असं कोणीच नाही, म्हणून सिंधू नाराज असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.